गुळ पापडी बनवणार आहे त्यासाठी मी पाव किलो गहूचं पीठ, पाव किलो गुळ पावडर घेतली आहे आणि पाव किलो साजूक तूप घेतले आहे। मी कढई गरम करत ठेवली आहे। तूप घालून घेते 2 चमचे। त्यामध्ये मी गव्हाचे पीठही घालून घेते, थोडंच घालून घेते पहिल्यांदा आणि ते भाजून घेते मंद आचेवर। थोडं भाजत आलं की त्यामध्ये आणखी तूप घालून घेते। आपलं हे पीठ भाजून झालं आहे। आता मी बाकीचंही भाजून घेते, हे काढून घेते प्लेटमध्ये। मी बाकीचंही पीठ भाजून घेते। अगोदर जे भाजलं आहे तेही मी ह्याच्यामध्ये घालून घेते। मिक्स करून घेते। भाजण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागली मला। सर्व तूप संपवले आहे। आता गॅस बंद करते। आपला गॅस बंद झाला आहे। आता जी आपण गुळ पावडर घेतली आहे ती ह्याच्यात घालून घेते, फक्त मिक्स करून घेते। आपलं हे गरमच आहे त्याच्यामुळे गुळ पावडर अलगद अशी वितळली जाते। चौरसचा केकचा साचा आहे। आपली गुळ पावडर मिक्स झाली। आता मी हे भांड्यात काढून घेते। भांड्याला थोडं तूप लावून घेतले होते। हे थंड झाल्यावर आपण याचे तुकडे करून घेऊ। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बदाम काजूही लावू शकता सजावटीसाठी। तुम्हाला मी तोडून दाखवते कशी एकदम सॉफ्ट झाली आहे।